नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खेलो इंडिया 2024 ची जी काही आवृत्ती आहे ती कोणत्या राज्यामध्ये होणार आहे किंवा आयोजित केली जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कितव्या क्रमांकाची आवृत्ती होणार आहे? तर 6व्या क्रमांकाची आवृत्ती होणार आहे 2024 मध्ये. तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत खेलो इंडियाची 6व्या क्रमांकाची आवृत्ती. मग याच्या अगोदर झालेल्या ज्या काही 5 आवृत्त्या आहेत याच्यावरती सुद्धा हमखास तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. तर खेलो इंडिया याला सुरुवात झाली, या ठिकाणी पहिली आवृत्ती झाली 2018 मध्ये. ती आयोजित करण्यात आली होती दिल्लीमध्ये आणि ती जिंकली हरियाणाने. दुसरी आवृत्ती 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आली, ती जिंकली महाराष्ट्राने. तिसरी आवृत्ती 2020 मध्ये आसाममध्ये, ती सुद्धा जिंकली महाराष्ट्राने. चौथी आवृत्ती 2021 मध्ये ती आयोजित करण्यात आली होती हरियाणामध्ये, ती जिंकली हरियाणाने. आणि पाचवी आवृत्ती 2023 मध्ये मध्य प्रदेश भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ती सुद्धा जिंकली महाराष्ट्राने. महाराष्ट्राने तब्बल या ठिकाणी 5 पैकी 3 आवृत्त्या या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. ठीक आहे, आता 6वी आवृत्ती कुठे होत आहे? तर 2024 मध्ये तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. आपण आत्ताच प्रश्न कशाबद्दल पाहिला? तर खेलो इंडिया गेम्स बद्दल पाहिलेला आहे. अजून एक नवीन प्रकारचे खेळ या वर्षीपासून सुरू झालेत, खेलो इंडिया पॅरा गेम्स. म्हणजेच प्रथमच आयोजित केलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याचे स्थान कितवे आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपलं राज्य महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी स्थान 5व्या क्रमांकावरती आहे. मग पहिले 4 कोणते आहेत? महाराष्ट्राने किती पदके जिंकले याच्यावरती प्रश्न विचारला जाणार, तर लगेच लिहून घ्या. मग या ठिकाणी हे जे काही खेलो इंडिया पॅरा गेमची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे 2023 मध्ये. याच्यामध्ये 1 नंबरला आहे हरियाणा राज्य. हरियाणाने टोटल या ठिकाणी 105 पदके जिंकली आहेत. त्याच्यापैकी 40 सुवर्ण आहेत, 39 रौप्य आहेत आणि 26 कांस्य आहेत. अशा प्रकारे 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, टोटल 62 पदके जिंकली आहेत. 3 नंबरला आहे तमिळनाडू, टोटल 42 पदके जिंकली आहेत. 4 नंबरला आहे गुजरात, टोटल 57 पदके जिंकली आहेत. आणि 5 नंबरला आहे महाराष्ट्र, टोटल 35 पदके जिंकली आहेत. या 35 पदकांमध्ये 12 सुवर्ण पदके आहेत, 7 रौप्य पदके आहेत आणि 16 कांस्य पदक आहेत. 1 नंबरला कोण आहे? हरियाणा 105 पदकांसकट आणि 5 नंबरला आहे महाराष्ट्र 35 पदकांसकट. या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात कुठल्याही निर्देशांकमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये डिसेंबर 2023 मध्ये आनंद विवाह कायदा लागू झालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जम्मू आणि काश्मीर या प्रदेशाच्या अंतर्गत, केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत डिसेंबर 2023 मध्ये आनंद विवाह कायदा लागू करण्यात आलेला आहे. 3-4 पॉइंट्स आहेत, ते लिहून घ्या. आनंद मॅरेज ऍक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आनंद विवाह कायदा. आनंद विवाह कायदा शीख समुदायातील विवाहांशी संबंधित आहे. हा कायदा 2012 मध्ये संसदेने मंजूर केलेला होता. त्यावेळी ते जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू होता. डिसेंबर 2023 पासून आता जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. शीख समाजामध्ये याला आनंद कारज असेही म्हणतात. याचा अर्थ आनंदाच्या दिशेने कार्य करणे किंवा आनंदी जीवनासाठी कार्य करणे असा होतो. तर तुम्हाला फिरून फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. सिंपल तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकेल, हा जो काही आनंद विवाह कायदा आहे तो कोणत्या समुदायातील विवाहांशी संबंधित आहे? तर शीख समुदायातील विवाहांशी संबंधित आहे. 2012 मध्ये हे या ठिकाणी संसदेने मंजूर केला होता. आता 2023 मध्ये जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा या ठिकाणी हा मंजूर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, लगेच आपण जम्मू काश्मीर बद्दल चर्चा करूया. तुम्हाला जसं माहित आहे जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा देण्यात आला? 31 ऑक्टोबर 2019 ला. त्याच्यानंतर उपराज्यपाल कोण आहेत जम्मू काश्मीरचे? मनोज सिन्हा. राजधानी कोणती आहे? श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय
राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. SBIच्या आलेल्या एका अहवालानुसार टिंबटिंब पासून महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त असेल. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 2029 पासून या ठिकाणी SBIच्या रिपोर्टनुसार 2029 पासून महिला वोटर्स जे काही वुमन वोटर्स आहेत, महिला मतदारांची संख्या आहे ती पुरुष मतदारांपेक्षा जास्त असणार आहे. 2-4 पॉइंट लिहून घ्या. 2024च्या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या सुमारे 68 कोटी असणार आहे. त्याच्यापैकी 33 कोटी म्हणजे एकूण मतदारांपैकी 49% हे कोण आहेत, महिला मतदार आहेत. आणि 2029 नंतर 37 कोटी महिला मतदार असतील जे पुरुष मतदारांपेक्षा 36 कोटी या ठिकाणी जास्त असणार आहेत. 2047 मध्ये हीच परिस्थिती काय होणार तर महिलांचे मतदान 55% वाढू शकते आणि पुरुषांचे मतदान 45% कमी होऊ शकते. अशा सर्व गोष्टींचा जे काही अहवाल आहे तो कोणी सादर केला आहे, SBIने. पाहूया पुढचा प्रश्न. त्या अगोदर या ठिकाणी आपली जी काही 12 महिन्याची ई बुक आहे जानेवारी ते डिसेंबर 2023 12 महिन्याची इयरबुक जी काही आहे ती आपली या ठिकाणी 1 तारखेला लॉन्च होणार आहे. आज 21 तारीख आहे. जास्तीत जास्त आपल्याकडे फक्त 10 दिवस आहेत. ई बुकची जी काही किंमत आहे ही 150 रुपये असणार आहे, परंतु 1 जानेवारी 2024च्या अगोदर तुम्ही जर खरेदी केली तर याची किंमत 99 रुपये असणार आहे. या इयरबुक मध्ये या ठिकाणी तुम्हाला सिंगल 1 लाइनर क्वेश्चन मध्ये तुम्हाला फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी क्वेश्चन्स बघायला भेटणार आहेत. हे जे काही इयरबुक आहे कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा, गॅरंटी आहे या इयरबुक मधील प्रश्न 100% फसणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी काही 99 रुपयाची पेमेंट आहे कोठे करायची आहे तर 96 730 58 600 सुहास भिसे असं नाव येईल. या मोबाईल नंबरला तुम्हाला पेमेंट करून याच मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि 1 जानेवारी 2024 ला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला PDF डिलिव्हर केली जाईल तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. त्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स सुद्धा काढून घेऊ शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जागतिक बँकेच्या स्थलांतर आणि विकास अहवालानुसार 2023 मध्ये कोणत्या देशाला स्थलांतरितांकडून सर्वाधिक पैसे मिळालेले आहेत. जे काही मायग्रेट झालेले पीपल्स असतात वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्याकडून सगळ्यात जास्त रेमिटन्स या ठिकाणी कोणत्या देशाला प्राप्त झालेला आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपला प्यारा भारत देश. लगेच लिहून घ्या. मग भारतामध्ये जे काही या ठिकाणी 2023 मध्ये आलेले जे काही पैसे आहेत सर्वात जास्त स्थलांतरितांकडून पाठवण्यात आलेले ते आपल्या भारतामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. ठीक आहे. स्थलांतरित यांच्याबद्दल बोलण्यात आलं म्हणजेच मायग्रेट पीपल बद्दल बोलण्यात आलं. तर याच्याशी निगडित एक दिवस आहे. कोणता? आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस. कधी असतो? 18 डिसेंबरला आपण दरवर्षी साजरा करतो. 2023 ची थीम काय आहे? प्रमोटिंग सेफ मायग्रेशन. म्हणजेच काय? सुरक्षित स्थलांतराला प्रोत्साहन देणे. हा याच्या मागचा मेन मराठीमध्ये अर्थ होतो. ठीक आहे. वर्ल्ड बँकेने हे सादर केलं आहे. तर वर्ल्ड बँकेबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया. वर्ल्ड बँक मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक बँक. या बँकेची स्थापना झाली जुलै 1944 ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. अध्यक्ष आहेत अजय बंगा. कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर. MD आणि CFO आहेत अंशुला कांत. मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत 189. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. 2-3 स्टार मार्क करून ठेवा. अंडर-19 आशिया कप 2023 कोणी जिंकलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बांगलादेश या देशाने या ठिकाणी अंडर-19 आशिया कप 2023 या ठिकाणी जिंकलेला आहे. कोणाला हरवून? तर UAE या देशाचा पराभव करून. 3-4 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. UAE मध्ये 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान अंडर-19 आशिया कप 2023 चे आयोजन करण्यात आले होते. 1989 पासून अंडर-19 आशिया कपचे आयोजन केले जात आहे. सर्वात यशस्वी देश आहे या ठिकाणी आपला भारत देश. टोटल 8 वेळेस आपण अंडर-19 आशिया कप या ठिकाणी जिंकलेला आहे. 2021 मध्ये म्हणजे गेल्या वर्षीची जी काही आवृत्ती आहे ती 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती UAE मध्ये आणि त्या ठिकाणी विजयी ठरला होता भारत देश. आता 2023 मध्ये जी काही ही आवृत्ती झाली ती सुद्धा UAE मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ती जिंकली आहे बांगलादेश या देशाने. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाबद्दल. तर लगेच झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की डेव्हिस कप 2023 इटलीने जिंकला आहे.
13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 पंजाबने जिंकला आहे. 2023 मधील फिफा अंडर 17 विश्वचषक जर्मनीने जिंकलेला आहे. पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 भारताने जिंकली आहे. 2023 मधील फिफा महिला विश्वचषक स्पेनने जिंकला आहे. 52वी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणाने जिंकलेला आहे. सेफ अंडर 16 चॅम्पियनशिप 2023 भारताने जिंकला आहे. फिबा बास्केटबॉल विश्वचषक 2023 जर्मनी. 2023 मधील महिला FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड. विजय हजारे ट्रॉफी 2023 हरियाणा आणि अंडर 19 आशिया कप 2023 बांगलादेश. पुढचा प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 ला कोणत्या राज्यामध्ये सुरुवात झाली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा या राज्याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव इंटरनॅशनल गीता फेस्टिवलला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 7 डिसेंबर 2023 ते 24 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये आसाम हे मुख्य राज्य भागीदार असणार आहे. त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. वाराणसीमध्ये नमो घाट येथे काशी तमिळ संगम 2023 चा जो काही दुसरा टप्पा आहे त्याचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर हरियाणामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हरियाणा या राज्याबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनाकपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आर्मी हॉस्पिटलमधील भारतीय डॉक्टरांनी भारतातील पहिले टिंब प्रत्यारोपण यशस्वीरित्या केलेले आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अस्थिमज्जा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बोन मॅरो. काळजीपूर्वक ऐका, महत्त्वाचं आहे. भारतातील डॉक्टरांनी भारतातील पहिले प्रत्यारोपण यशस्वीरित्या केलेले आहे बोन मॅरोचे आर्मी हॉस्पिटलमध्ये. 2 पॉइंट लिहून घ्या सोबत. भारतामध्ये प्रथमच एका मुलासाठी जीवनरक्षक अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले आहे. या मुलाला दुर्मिळ प्राथमिक इम्युनो डिफिशियन्सी डिसऑर्डर असल्याचे निदान झालेले होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 8. ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, नोवाक जोकोविच आणि पर्याय क्रमांक बी, आर्यना सबलेन्का हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्हाला असं विचारलं ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 पुरुष गटातील कोणाला भेटला आहे अवॉर्ड, तर नोवाक जोकोविचला, आणि महिला गटातील कोणाला भेटला आहे पुरस्कार, तर आर्यना सबलेन्का. ठीक आहे. नोवाक जोकोविच हे कोण आहेत? सेर्बियनचे टेनिसपटू आहेत आणि आर्यना सबलेन्का हे बेलारशियनचे टेनिसपटू आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या भारतीयाने अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सनची यशस्वी चढाई केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शेख हसन खान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शेख हसन खान यांनी या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर परिषद आहे कोणतं? माउंट विन्सन याला या ठिकाणी सर करून या ठिकाणी काय केलेलं आहे? यशस्वी चढाई केलेली आहे. माउंट विन्सन समुद्र सपाटीपासून जवळपास 4892 म्हणजेच फुटामध्ये सांगायचं म्हटलं तर 16,050 फूट आणि मीटरमध्ये सांगायचं म्हटलं तर 4892 मीटर एवढं या ठिकाणी उंच आहे माउंट विन्सन. या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या. शेख हसन खान पुढील महिन्याच्या सुरुवातीला अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन या शिखरावर चढाई करण्यासाठी आपली मोहीम या ठिकाणी सुरू करणार आहेत. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अन्न भेसळीच्या बाबतीमध्ये कोणते शहर भारतामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे? तर पर्याय क्रमांक सी, हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 2-3 पॉइंट लिहून घ्या. अन्न भेसळीमध्ये हैदराबाद नंतर तेलंगणा आहे आणि तेलंगणा नंतर आंध्र प्रदेश आहे. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये भेसळयुक्त फिंगर लसूण पेस्ट आहे, आईस्क्रीम्स आहेत, त्याचे प्रोडक्ट्स आहेत आणि चहा पावडर आहे इत्यादी गोष्टींचा सगळ्यात जास्त समावेश आहे ज्याच्यामध्ये भेसळ केली जात आहे. अन्नातील भेसळ हा जनतेच्या आरोग्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो की जास्तीत जास्त ज्या पण तुमच्या इच्छा असतात बाहेर खाण्याच्या, जसं की वडापाव, समोसा, भेळ, मिसळ, पावभाजी वगैरे वगैरे गोष्टी असतात त्या तुम्ही शक्यतो ट्राय करा घरी बनवायचा. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्नामध्ये कशाबद्दल बोलण्यात आलं? महत्त्वाच्या शहराच्या निर्देशांकाबद्दल बोलण्यात आलं. आपण जागतिक स्तरावरील जे काही महत्त्वाचे
निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती चर्चा करूया. डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक सर्वेक्षण 2023 मध्ये भारताचा क्रमांक आहे 52. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये आहे 40. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023 मध्ये आहे 56. जागतिक भूक निर्देशांक 2023 मध्ये आहे 111. जागतिक पेन्शन निर्देशांक 2023 मध्ये आहे 45. सर्व समावेशकता निर्देशांक मध्ये आहे 117. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये आहे 103. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक मध्ये आहे 49 आणि जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये आहे 7वा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी रेउवेन अझर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रेउवेन अझर त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. केंद्र सरकारच्या लीड्स 2023 अहवालामध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला अचिव्हर्स कॅटेगरीमध्ये सर्वोच्च स्थान मिळालेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, माफ करा, पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए चंदीगड आणि पर्याय क्रमांक बी दिल्ली या दोघांना या ठिकाणी अचिव्हर्स कॅटेगरीमध्ये सर्वोच्च स्थान मिळालेले आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खेलो इंडिया गेम्समध्ये प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे? स्नूकर, स्विमिंग, स्क्वॅश की क्रिकेट? तर ज्या आपण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.